नमस्कार. तुमच्या घरचा गॅस संपला असेल आणि तुम्हाला गॅस बुक करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. घर बसल्या तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. तर ही बुकिंग कशी करायची याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. त्यातील पहिली महत्त्वाची पद्धत म्हणजे व्हॉट्सअप. आता तुम्ही व्हॉट्सअपच्या मदतीने तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे व्हॉट्सअप नंबर्स आहेत. येथे मी सर्व कंपन्यांचे गॅस बुकिंगसाठी व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. भारत गॅससाठी हा नंबर आहे, इंडियन गॅससाठी हा नंबर आहे, HP गॅससाठी हा नंबर आहे. तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस बुक करायचा आहे त्या कंपनीचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायचा आहे. तो क्रमांक सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर हाय SMS पाठवायचा आहे. हाय SMS केल्यानंतर तुम्हाला पुढील इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहे व गॅस सिलेंडर बुक करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपच्या मदतीने तुमचा गॅस बुक करू शकता. गॅस बुकिंगची दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे मिस कॉल. या सुविधेचा उपयोग करूनही तुमच्या गॅस सिलेंडरची तुम्ही बुकिंग करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गॅस बुकिंगसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आलेले आहेत. भारत गॅससाठी हा नंबर आहे, इंडियन गॅससाठी हा नंबर आहे, HP गॅससाठी हा नंबर आहे. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरूनच कॉल करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मिस कॉल सुविधेचा वापर करून तुमचा गॅस सिलेंडर बुक करू शकता. तिसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे IVRS नंबर. या नंबरचा वापर करूनही तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. भारत गॅससाठी हा नंबर आहे, इंडियन गॅससाठी हा नंबर आहे आणि तुम्हाला HP गॅस बुक करायचा असेल तर IVRS नंबर इथे दिलेला आहे. गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी चौथी महत्त्वाची पद्धत म्हणजे ॲपद्वारेही तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. भारत गॅससाठी हॅलो BPCL ही ॲप्लिकेशन दिलेली आहे, इंडियन ऑइल वन हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि HP गॅससाठी तुम्हाला HP पे हे ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ॲपच्या मदतीने तुम्हाला जर गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर ज्या कंपनीचा गॅस तुम्हाला बुक करायचा आहे त्या कंपनीचे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचे आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळतील. त्यात तुम्हाला बुक सिलेंडर या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा गॅस सिलेंडर बुक करून घ्यायचा आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा ॲप्लिकेशनचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर बुक करू शकता. फोनपेच्या मदतीने गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला फोनपे ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे वेगवेगळ्या कंपनी तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचा जर HP गॅस असेल, इंडियन गॅस असेल, भारत गॅस असेल तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तोच इथे टाकायचा आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डिटेल्स फिच केले जातील व तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स पाहायला मिळतील व खाली अमाऊंट पाहायला मिळेल. त्यानंतर प्रोसीड टू पे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फोनपेचा वापर करून तुमचा गॅस सिलेंडर बुक करू शकता. तसंच तुम्हाला सेम गुगल पे आणि पेटीएमद्वारे सुद्धा करायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करू शकता. तुम्ही गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी कोणती पद्धत वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.